नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव जगदाने पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करत आहे। आपल्या YouTube चॅनलचे नाव VS टीचर लाईफ हे असे असून मागच्या काही दिवसापासून आपण कंटिन्यू इयत्ता 8वी स्कॉलरशिपचे व्हिडिओ अपलोड करत आहे। आणि हे व्हिडिओ अपलोड करत असताना मी सर्वप्रथम इयत्ता 8वी या विषयामध्ये स्कॉलरशिप विषयामध्ये किती विषय असतात, साधारणतः प्रत्येक विषय किती मार्काचे असतात, त्यामध्ये किती घटक असतात, किती उपघटक असतात आणि प्रत्येक घटकाला किती टक्के भारांश आहे, प्रत्येक प्रश्न हा किती मार्कांचा विचारला जातो, या सर्व घटकांची आपण इथं माहिती पाहिलेली आहे। आता आज आपण काय करणार आहे की बुद्धिमत्ता या विषयातील जे सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कोणता की आकलन। आणि आकलन या घटकामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा उपघटक कोणता आहे तर उतारा व त्यावरील प्रश्न। आता या अगोदर मला एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची आहे की हा घटक आपल्याला शालेय जीवनामध्ये का दिला असेल, तर हा घटक देण्याचं सर्वाधिक महत्त्वाचं कारण काय की शालेय पाठ्यपुस्तकाच्या रिलेटेड पण शालेय पाठ्यपुस्तकातील बाहेर जो एखादा विषय असतो, जसं की आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, तत्वज्ञान असेल, पर्यावरण असेल, संवाद असेल, प्रवास वर्णन असतील, वाङ्मय असेल, या घटनेच्या रिलेटेड किंवा ह्या सर्व विषयाच्या रिलेटेड एखादा तुम्हाला उतारा दिला जातो। तो उतारा तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचन करायचा असतो आणि त्या उताराच्या खाली जे प्रश्न दिलेले असतात ते प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे। आणि हा प्रयत्न करत असताना तुमची बौद्धिक क्षमता कितपत पद्धतीने विकसित झालेली आहे, तुमच्या विचार करण्याची क्षमता कितपत पद्धतीने विकसित झालेली आहे आणि तुम्ही कितपत पद्धतीने आकलन करता, या सर्व घटकांची माहिती या घटकातून आपणाला दिसून येते। म्हणून हा शालेय जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे जो म्हणजे आकलन। आणि आकलनामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा उपघटक कोणता आहे तर उतारा व त्यावरील प्रश्न। आता सर्वाधिक महत्त्वाचं काय करायचं आहे की आपल्याला की उतारा हा कशा पद्धतीनं सोडवला पाहिजे। आता उतारा सोडवण्याच्या ह्या दोन पद्धती आहेत। मी पहिली पद्धत सांगतो, ती म्हणजे प्रथम उतारा वाचणे व नंतर प्रश्न वाचणे। आणि दुसरा म्हणजे प्रथम प्रश्न वाचणे व नंतर उतारा वाचणे। आता बघा, या दोन्ही पद्धतीचे फायदे आणि तोटे काय आहेत हे मी तुम्हाला पहिल्यांदा समजावून सांगणार आहे। जर समजा की तुम्ही पहिल्यांदा हा मेथड यूज केले, कोणती की प्रथम उतारा वाचायचा आणि त्यानंतर प्रश्न वाचायचे, जर हा मेथड किंवा ही पद्धत जर तुम्ही वापरली तर काय होतं की पहिल्यांदा तुम्ही उतारा वाचन केला, तो समजला नाही म्हणून तुम्ही पुन्हा रिटर्न तो उतारा वाचणार आहे आणि तो उतारा वाचन झाल्यानंतर तुम्ही पुन्हा प्रश्न वाचणार आहे आणि प्रश्न वाचन झाल्यानंतर तो पुन्हा रिटर्न तुम्ही काय करणार आहे की कशाकडे येणार आहे, उतार्याकडे येणार आहे। आणि उतार्याकडे येत असताना सर्वाधिक तोटा काय होणार आहे की तुम्ही तो उतारा साधारणतः 3 ते 4 वेळा 5 वेळा वाचणार आहे। मग यामुळे तुम्हाला काय होतं की तुमच्यातील सर्वाधिक वेळ वाया जात असतो। म्हणजे साधारणतः या पद्धतीने तुमचे 10 ते 15 मिनिट वाया जात असतात। स्टॉप कर बरं, जरा काळे लागले काय? खरं तर व्यत्यय आल्याबद्दल सॉरी, कारण लाईट गेले होते त्यामुळे तो स्टॉप करण्यात आला होता। पण पुन्हा एकदा आपण याच्याकडे येऊया। बघा, जर तुम्ही प्रथम उतारा वाचन केला आणि त्यानंतर जर प्रश्न वाचले तर यातून काय होतं की तुम्हाला उतारा 2 ते 3 वेळा वाचावा लागतो, 4 वेळा वाचावा लागतो, 5 वेळा वाचावा लागतो आणि त्यानंतर तुम्ही प्रश्न वाचणार आहे आणि तो प्रश्न वाचन झाल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पुन्हा त्या उतार्याकडे येणार आहे। या सर्व घटनाक्रमामुळे तुमचा वेळ खूप वाया जाणार आहे आणि वेळ हा साधारणतः 10 ते 15 मिनिटं चाललाय। म्हणजे तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वाधिक काय महत्त्वाचं असतं की तुमचं प्रेझेंट माइंड खूप महत्त्वाचं असतं। आणि या प्रेझेंट माइंड मध्ये सर्वाधिक महत्त्वाचा घटक कोणता असतो की तो म्हणजे तुम्ही टाइम मॅनेजमेंट कसं करता। आणि ह्या टाइम मॅनेजमेंट मध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा घटक असल्यामुळे आपण काय केलं पाहिजे की माझ्या मते सर्वप्रथम तुम्ही प्रश्न वाचन केले पाहिजेत, प्रश्न समजावून घेतले पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही उतारा वाचन केलं पाहिजे। म्हणजे जर साधारणतः तुम्ही इथे उतारा 4 ते 5 वेळा वाचत असाल तर इथं साधारणतः तुम्ही 2 ते 3 वेळा वाचू शकता। म्हणजे तुमचा इथला कमीत कमी 5 ते 6 मिनिटं वेळ वाचू शकतो।
मी काही जास्त सांगणार नाही, पण 5 ते 6 मिनिटं तर 100% तुमचे वाचू शकतात. मग आता सर्वाधिक महत्वाचा घटक काय आहे, की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना किंवा शालेय जीवनातील घटकातील 8वी स्कॉलरशिपची तयारी करत असताना उतारा कशा पद्धतीनं वाचन केला पाहिजे आणि उतारावरील प्रश्न कशा पद्धतीनं सोडवले पाहिजे, हे आपण घटक बघत असताना आपण 2 मुद्दे बघितले, की प्रथम उतारा वाचणे व त्यानंतर प्रश्न वाचणे. म्हणजे याचे फायदे आणि तोटेही बघितले आणि नंतर ना प्रथम प्रश्न वाचणे व नंतर उतारा वाचणे या मेथडचा सुद्धा फायदे आणि तोटे बघितले. आता यामध्ये सुद्धा आता कसं आहे, की तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते किंवा ज्या पद्धतीनं तुम्हाला ॲक्युरेसी तुमचा अचूकपणा जास्त पद्धतीनं चांगला येतो, ती पद्धत तुम्ही अवलंबली तरी चालेल. आता आपल्याला काय करायचं, की उतारा साधारणतः कशा पद्धतीने विचारले जातात. आता बघा, शालेय जीवनामधील जे आपले पाठ्यपुस्तक असतात, ती पाठ्यपुस्तकं त्याच्या रिलेटेडच असतात, पण त्याच्या बाहेरील आणि त्या विषयाच्या निगडीत एखाद्या विषयाच्या संदर्भात तुम्हाला उतारे दिले जातात. आता म्हणजे कसं, की बघा, आर्थिक, सामाजिक, राजकीय, पर्यावरण, तत्वज्ञान व इथं आपण वाङ्मय या विषयाच्या रिलेटेड तुम्हाला एखादा उतारा दिला जातो, जो की आपल्या शालेय विषयाच्या निगडीतीचा असतो आणि त्या विषयाचे उतार्याचे आपल्याला चांगल्या पद्धतीने वाचन करायचं असतं आणि तो उतारा वाचन करून झाल्यानंतर त्याच्या खालील जे प्रश्न दिलेले असतात ते प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. साधारणतः उतारा हा का दिला जातो, तर उतारा हा वाचून संकल्पना व त्याच्या कॉन्सेप्ट काय आहेत हे समजून घेता येते का, हा त्यांचा पहिला प्रयत्न असतो. आणि त्यातून म्हणजे काय, की तुमच्या कल्पना काय आहेत, तुमच्या संकल्पना काय आहेत, ह्या त्यातून समजण्यास मदत होत असते. आता आपण उतारा वाचन करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे, तर सर्वप्रथम उतारा वाचन करत असताना आपण तो समजावून घेतला पाहिजे. तो काय समजावून घेतलं पाहिजे, की त्या उतार्याचा रूपरेषा काय आहे, साधारणतः तो उतारा कशा विषयाशी संदर्भात आहे आणि तो विषय कोणत्या गोष्टीची निगडीत आहे हे आपल्याला त्यावेळी समजणं गरजेचं असतं. आता साधारणतः उतार्यामधून त्यांनी 3 गोष्टी समजावून सांगितलेल्या असतात. तर कोणता, की उतार्याच्या पूर्व भागामध्ये आपणाला परिचय असतो, ज्याला की आपण इंट्रोडक्शन म्हणतो. काय म्हणतो? परिचय, इंट्रोडक्शन. आता ह्या परिचय म्हणजे की उतारा कशाच्या संदर्भात आहे हे मेन्शन केलं जातं. आणि जो मध्यम भाग असतो, ज्याला आपण गाभा घटक म्हणतो, त्या मध्यम भागामध्ये त्या उतार्यामध्ये काय दिलेलं आहे, जसं की त्याचे परिणाम काय असतात, फायदे काय असतात, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन केल्या जातात. आणि महत्वाचा म्हणजे तिसरा घटक तो म्हणजे काय, की आपण म्हणतो की ज्याला शेवट. आणि या शेवट या घटकामध्ये त्यांनी पर्यायी व्यवस्था दिलेली असते किंवा त्या घटकावरती कोणते म्हणजे परिणाम काय होतात, फायदे काय होतात, तोटे काय होतात, म्हणजे काय, की शेवट म्हणजे तुम्हाला एक त्यांनी पर्याय दिला जातो की ह्या पर्यायातून आपल्याला हे उत्तर दिलं जातं, असं थोडक्यात त्याचं मत असतं. मग आता काय, की हे उतारा वाचन करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की तो उतारा कोणत्या विषयाच्या निगडीत आहे. दुसरा म्हणजे काय, की उतारा हा कशा पद्धतीनं त्यांनी मांडणी केलेली आहे, पूर्व भाग कोणता आहे, मध्यम भाग कोणता आहे आणि शेवट काय आहे. मग पूर्व भागामध्ये त्यांनी परिचय दिलाय, दुसऱ्या मध्यम भागामध्ये तुम्हाला त्या विषयाची माहिती दिली आहे आणि शेवटच्या भागामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, की त्या उताराचा परिणाम दिलेला असतो. मग आता हा उतारा सोडवत असताना तिसरी चौथी महत्वाची गोष्ट काय आहे, की तो उतारा सोडवत असताना आपण काय केला पाहिजे, की त्या उतार्यातील घटना असतील, संवाद असतील, त्यानंतर वर्णन असेल, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण जाणून घेतली पाहिजे. आणि त्याच्यानंतर काय आहे, की त्या उतारामध्ये म्हणी कोणत्या आहेत, त्यानंतर वाक्यप्रचार कोणते आहेत, त्यानंतर जोडशब्द कोणते आहेत आणि त्या सर्व घटकांचा आपल्याला तिथे वाचन करताना विचार करायचा आहे. आणि हे करत असताना उतार्यामध्ये काय तुम्हाला क्रमवार सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन केल्या जाणार नाहीत किंवा क्रमवार सगळ्या प्रश्न विचारले जाणार नाहीत.
तर काही प्रश्न हे उलट सुलट कशाही पद्धतीने ते विचारू शकतात. मग हे विचारत असताना आपण एक गृहीत धरलं पाहिजे की उतार्यावरील प्रश्न हे सरळ न येता त्यांच्या पद्धतीनं कसेही येतील. त्यांना जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने ते प्रश्न आपणाला टाकतील. येते तुमच्या लक्षात. आणि सर्वाधिक महत्वाचा मुद्दा काय की उतार्यावरील प्रश्न हे कमीत कमी 3 असतात. किती असतात? कमीत कमी 3 असतात. आणि हे सोडवत असताना की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात की तुम्हाला प्रश्नार्थक गोष्टी माहित असेल. कोण, कधी, कोठे, केव्हा, काय या सर्व गोष्टीच्या रिलेटेडच ते प्रश्न असतात बघा. आणि त्यामुळं काय की उतारा वाचन करत असताना आपण कोणत्या गोष्टीची मदत घेतली पाहिजे. तर सर्वप्रथम उतारा वाचनाची पद्धत लक्षात घेतली पाहिजे. मग उतारा वाचन करत असताना तुम्हाला जे एक्सपेक्टेड आहे, तुम्हाला जे योग्य वाटते ती मेथड तुम्ही वापरायची आहे. त्यानंतर काय की उतारा हा कोणत्या विषयाच्या निगडीत आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर उतार्याचे पूर्व भाग कोणता आहे, मध्यम भाग कोणता आहे आणि शेवट काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. उतार्यामध्ये काय महत्वाचा मुद्दा आहे बघा की वाक्यप्रचार असतील, वाक्यप्रचार, म्हणी आणि जोडशब्द हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर साधारणतः उतार्यावरील प्रश्न हे काय लयबद्ध पद्धतीनं किंवा क्रमवार विचारणार नाहीत हे तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि महत्वाचा मुद्दा की ज्यावेळी तुम्ही उतारा वाचन करून घ्याल, वाचन करून झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही प्रश्न वाचाल त्यावेळी प्रश्न व्यवस्थित समजावून घेतलं पाहिजे. प्रश्न कशाच्या निगडीत विचारला आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की पूर्व भागावर ते निगडीत कोणता आहे, मध्यम भागावरच्या निगडीत कोणता आहे आणि सर्वाधिक महत्वाचा मुद्दे काय की परिणाम त्यांनी काय दिलाय त्याच्या रिलेटेड एक विचारला जातो. आणि उतार्यावरचं शीर्षक हे खूप महत्वाचं असतं. आणि ज्यावेळी तुम्ही उतारा समजावून घेऊन वाचन कराल त्यावेळी तुम्हाला त्याचं उत्तर सापडेल. आता आपण काय करणार आहे की उतारा एक तुम्हाला इथं मी सांगणार आहे आणि त्या उतार्याचं वाचन कशा पद्धतीनं करायचं, त्यातील प्रश्न कशा पद्धतीनं समजून घ्यायचे या सर्व घटकांचा आपण इथं विचार करणार आहे. स्टॉप म्हणजे हे कर बघा. आता आपण काय केलं होतं की मगाशी पूर्ण सर्व घटकांचा विचार केला होता. मग त्यामध्ये काय केलं होतं की उतारा हा कशा पद्धतीनं वाचन केला पाहिजे, उतार्यामध्ये साधारणतः कोणत्या घटकांचा आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग उतारा सोडवताना कोणत्या 2 पद्धतींचा वापर केला पाहिजे, उतारा हा कोणत्या विषयाच्या निगडीत असतो, उतारा वाचन करत असताना कोणत्या घटकांचा आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ह्या सर्व घटकांचा आपण विचार केला होता. आता आपण एक समोर उतारा दिलाय बघा. तो पहिल्यांदा उतारा पूर्ण पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं वाचन करून घेऊया. आता बघा त्यांनी काय सांगितलंय की माणसाच्या गरजा 2 प्रकारच्या असतात. एक आर्थिक व दुसरी सामाजिक. पैसा, सुख, सत्ता, प्रतिष्ठा वगैरे गोष्टी पहिल्या प्रकारात येतात. दुसऱ्या प्रकारात सचोटी, ज्ञान, न्याय, खेळीमेळीने वागणे, सहानुभूती, दुसऱ्याचे समजून घेणे, निपक्षपातीपणा, सेवा इत्यादी गोष्टी येतात. काही उत्कृष्ट वस्तू पैशाने विकत घेता येतात, पण मनाचे व हृदयाचे समाधान, सुख व शांती, सद्भाव व सदिच्छा या गोष्टी बाजारात मिळत नाहीत. धनाच्या राशी ओतल्या तरी त्या लाभत नाहीत आणि याच गोष्टी सर्वांना हव्या असतात. आपण आधी माणूस आहोत म्हणूनच सौंदर्याचे प्रेम, मनाचा विकास वगैरे गोष्टी आपल्याला हित आकर्षित करीत असतात. म्हणून आपण समाधान व स्वातंत्र्य यालाच महत्त्व दिलं पाहिजे. आता साधारणतः हा उतारा वाचन केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की हा उतारा हा मनुष्य जीवनाच्या निगडीत आहे. म्हणजे काय की सामाजिक भावना असलेला आणि मनुष्याच्या गरजा कशा आहेत, मनुष्याचं वागणं कसं आहे, मनुष्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, मनुष्याचा जीवन कशा पद्धतीनं जात असतं, मनुष्याचे हाव किती असते, भाव कशा पद्धतीनं असतो, या सर्व गोष्टींचा इथं विचार केलाय. आता बघा हा उतारा बघत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की मी तुम्हाला सांगितलं होतं की उतारा हा साधारणतः 3 टप्प्यामध्ये तुम्हाला सांगितलेला असतो. एक म्हणजे प्राथमिक माहिती, मध्यम आणि शेवट. आता बघा प्राथमिक माहितीमध्ये परिचय दिला जातो. मी तुम्हाला सांगितलं होतं की माणसाच्या गरजापासून ते
सामाजिक, दुसरी सामाजिक. बघा, माणसाच्या गरजा ह्या दोन प्रकारच्या असतात, एक आर्थिक व दुसरी सामाजिक. हा झाला पूर्व परिचय. म्हणजे याच्यातून तुम्हाला इंट्रोडक्शन मिळालं की बाबा माणसाच्या गरजा कशा आहेत या संदर्भात ह्या उतार्यामध्ये माहिती दिली आहे. आता दुसरा मध्यम भाग बघा, पैसा, सुख, सत्ता, प्रतिष्ठा वगैरे गोष्टी पहिल्या प्रकारात येतात. दुसऱ्या प्रकारात सचोटी, ज्ञान, न्याय, खेळीमेळीने वागणे, सहानुभूती, दुसऱ्याचे समजून घेणे, निपक्षपातीपणा, सेवा इत्यादी गोष्टी येतात. काही उत्कृष्ट वस्तू पैशाने विकत घेता येतात, पण मनाचे व हृदयाचे समाधान, सुख व शांती, सद्भाव व सदिच्छा या गोष्टी बाजारात मिळत नाहीत. धनाच्या राशी ओतल्या तरी त्या लाभत नाहीत आणि याच गोष्टी सर्वांना हव्या असतात. म्हणजे बघा, इथून ते इथपर्यंत आपल्याला त्या उतार्यातील मनुष्य जीवन कसं आहे, मनुष्य कशा पद्धतीने विचार केला जातो, ह्या सर्व घटकांची माहिती इथं दिली. म्हणजे हा मध्यम भाग आहे. कोणता आहे? मध्यम भाग, ज्याला आपण गाभा म्हणतो. याच्यामध्ये त्या विषयाच्या रिलेटेड पूर्ण माहिती इथपासून इथपर्यंत दिली आहे बघा. आणि तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की त्याचा शेवट, ज्याला आपण बघा, खरं तर म्हणजे अचानकच पद्धतीने तो व्हिडिओ ऑटोमॅटिकच बंद झालेला होता. मध्यम भागापर्यंत आलो होतो आणि तिसरा महत्वाचा मुद्दा काय की त्या उतार्यातील शेवटचा भाग, ज्याला आपण शेवट म्हणतो, ज्याला आपण समारोप म्हणतो, या समारोपामध्ये त्या उतार्याचं उत्तर दिलं जातं की त्या उतार्यातून आपल्याला परिणाम काय मिळणार आहे हे सांगितलं जातं. आता लक्षात येईल की आपण आधी माणूस आहोत, म्हणूनच सौंदर्याचे, प्रेम, मनाचा विकास वगैरे गोष्टी आपल्याला आकर्षित करीत असतात. म्हणूनच आपण समाधान व स्वातंत्र्य यालाच महत्व दिले पाहिजे. म्हणजे बघा, पहिल्या गोष्टीतून म्हणजे तुम्हाला पूर्व प्राथमिक परिचयामधून तुम्हाला माणसाच्या दोन गरजा असतात हे लक्षात आलं. त्यानंतर त्या उतार्यामध्ये गाभा घटक आहे, ह्या सर्व गोष्टींची माहिती इथं मिळत आहे. तर तिसऱ्या आणि शेवटच्या छोट्या पॅराग्राफ मधून तुम्हाला त्याचा परिणाम काय होतो हे लक्षात येते. आता आपण जाणार आहे की प्रश्नांकडे. आता बघा, त्यांनी पहिला प्रश्न विचारला की सत्ता ही कोणत्या प्रकारची गरज आहे. आता हा प्रश्न वाचता क्षणी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की माणसाच्या दोन प्रकारच्या गरजा असतात, एक म्हणजे आर्थिक आणि दुसरं म्हणजे सामाजिक. मग याचं उत्तर तुम्हाला इथंच लक्षात येते की याचं उत्तर आर्थिक आहे, कारण आपण उतारा वाचन करत असताना इथं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय पैसा, सुख, सत्ता, प्रतिष्ठा वगैरे गोष्टी पहिल्या प्रकारात येतात, बरोबर. त्यानंतर अपपरभाव या शब्दाचा कोणता विरुद्ध शब्द वरील उतार्यात आला आहे. आता बघा, अपपरभाव म्हणजे काय, आपलं कोणतं आणि परक कोणतं याच्यातील जो आपण फरक करत असतो त्याला आपण अपपरभाव म्हणत असतो. आता अपपरभाव याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर तो म्हणजे निपक्षपातीपणा. निपक्षपातीपणा म्हणजे काय की समोरच्यालाही तेवढाच न्याय देणे आणि आपल्यालाही तेवढाच न्याय देणे. त्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला काय विचारलाय की उतार्यावरील वर्णनानुसार असत्य विधान कोणते. बघा, उतार्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, दुसऱ्याचे म्हणणे नीट समजावून घेणे बरोबर आहे. पैशांनी सुख मिळवता येते का, तर इथं सांगितले बघा, मनाचे, हृदयाचे समाधान, सुख व शांती, सद्भाव व सदिच्छा या गोष्टी बाजारात मिळत नाहीत. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, पैशांनी सुख मिळवता येते हे असणार आहे. त्यानंतर न्याय ही सामाजिक गरज आहे का, हो 100% आहे, कारण इथे त्यांनी सांगितले दुसऱ्या प्रकारात सचोटी, ज्ञान, न्याय, खेळीमेळीने वागणे, सहानुभूती, दुसऱ्याचे समजून घेणे, निपक्षपातीपणा, सेवा इत्यादी गोष्टी येतात. त्यानंतर काही वस्तू मोबदला देऊन मिळवता येतात, हो मिळवता येतात, त्यांनी इथं सांगितले बघा, काही उत्कृष्ट वस्तू पैशांनी विकत घेता येतात. म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, 2 नंबरचं असणार. काय असणार आहे, 2 नंबरचं. बघा, आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आलं असेल की ज्या वेळी आपण उतारा वाचन करत असतो त्यावेळी पहिल्यांदा ठरवलं पाहिजे की उतारा आपण कशा पद्धतीने वाचन करणार आहे. सर्वप्रथम आपण उतारा वाचन करणार आहे की सर्वप्रथम आपण प्रश्न वाचन करणार आहे. तो झाल्यानंतर आपल्याला सर्वाधिक महत्वाचा घटक आपल्याला लक्षात घ्यायचा की तो उतारा हा कोणत्या विषयाच्या निगडीत आहे. म्हणजे तो सामाजिक आहे का, आर्थिक आहे, राजकीय आहे, तत्वज्ञान आहे, पर्यावरण विषयक आहे का, एखादी घटना आहे का, संभाषण आहे का, या सर्व घटकांचा तुम्हाला तिथं विचार करत आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुद्दा काय की तो उतारा वाचन करत असताना त्या उतार्यामध्ये कोणते
म्हणी आलेला आहे का, वाक्यप्रचार आलेला आहे का, त्यानंतर जोडशब्द एखादा आलेला आहे का, समानार्थी शब्द आलेला आहे का, विरुद्धार्थी शब्द आलेला आहे का, या सर्व गोष्टींचा आपल्याला तिथं विचार करायचा आहे. त्यानंतर सर्वाधिक महत्वाचं म्हणजे काय की ज्यावेळी आपण एखाद्या उतार्याला शीर्षक देत असतो तो शीर्षक त्या पद्धतीचं योग्य आहे का बघितलं पाहिजे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की 8वी स्कॉलरशिपमध्ये एखादा उतारा हा कमीत कमी 3 प्रश्नांना विचारला जातो. कमीत कमी 3, पण जास्तीत जास्त किती, पण कमीत कमी 3 हे मात्र फिक्स आहे. त्यामुळे ते आपल्याला मिळणारे जे 6 मार्क आहेत ते आपल्याला बोनस मार्क असणार आहेत. त्यामुळे उतारा वाचन करत असताना तो अचूक पद्धतीने वाचन करायचं आहे, जेणेकरून त्याचे जे मार्क्स आहेत आपले गेले नाही पाहिजेत, सुटले नाही पाहिजेत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता याच्यानंतर जरी तुम्हाला कोणत्याही पद्धतीची अडचण आली तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण पहिल्यांदाच हे व्हिडिओ बनवत आहे, त्यामुळे एखादी चूक झाली असेल तर समजून घ्याल मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपल्या धन्यवाद.